इचलकरंजी शहरामध्ये संपूर्ण पाणी योजना ही मंजूर झाली पाहिजे आणि ही योजना कार्यान्वित झाली पाहिजे यासाठी शिवशाहू विकास आघाडीकडून इचलकरंजीत जलपद यात्रा काढण्यात येत आहे। आपल्यासोबत आहे नगरसेवक रणजित जाधव। कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? अतिशय चांगला प्रतिसाद आहे। माझ्या इचलकरंजी शहराच्या आजूबाजूला पाणी मिळतंय, पण माझ्या शहराला मिळत नाही, तारदाळा मिळते, कोरितीला मिळतंय। आमदारांना माझा सवाल आहे, माझं गाव काय पाकिस्तान मध्ये आहे काय? माझ्या भागातली जनता काय पाकिस्तानात नाही काय? तुम्ही पाणी द्यायला नको काय? हा आक्रोश पाहायला मिळतोय पदयात्रेमध्ये, संपूर्ण ठिकाणी प्रतिसाद मिळतोय। आपल्यासोबत नगरसेवक अब्राम होळे, काय सांगाल? इचलकरंजी शहरामध्ये पाण्याची वरवर लोकांना मागणी करायला लागते, पण आज आमदार आणि खासदार गप मुख मूड बसलेले आहेत। शिवशाहूवरती आम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे। आज 21 किलोमीटर नाही तर मंत्रालयापर्यंत जायची आमची हिंमत आहे। या गावातल्या लोकांना पाणी मिळाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। या गावातल्या सर्वसामान्य माणसाचा तळतळाट या शहरातल्या आमदार आणि खासदाराला लागल्याशिवाय राहणार नाही। आपल्यासोबत नगरसेवक मदन कारंडे साहेब आहेत। इतकी दिवस ही योजना मंजूर होत नाही आणि सरकार गप्प आहे, काय सांगाल? ह्याच्या मागचं जर प्रामुख्यानं कारण पाहिलं, जे लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रात आणि राज्यात जे आहेत त्याची नैतिक जबाबदारी ते आहे आणि ते टाळतात। म्हणजे नेमकं या इचलकरंजी शहराला पाणी द्यायचं नाही अशा पद्धतीची भूमिका आहे। या इचलकरंजी शहराचं औद्योगिकरण वाढायचं असेल, इथल्या सर्वसामान्य लोकांना शुद्ध व मुबलक पाणी द्यायचं असेल तर सुरकुरची योजना त्या ठिकाणी झाली पाहिजे। आजपर्यंतचा इतिहास मला वारण्याची योजना मुद्दामून बंद पडली, सुरकुरची त्या ठिकाणी मुद्दामून बंद पाडण्याच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न करतात। सर्वसामान्य लोकांची एकच मागणी आहे की शुद्ध व मुबलक पाणी द्यावं। आज जे कृष्णेवरून पाणी येते ते दूषित त्या ठिकाणी येते, पंचगंगेला झालेलं मिश्रित पाणी त्या ठिकाणी येते। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही सुरकुर योजना झाली पाहिजे, तेव्हा 100% मुबलक व स्वच्छ योजना पाणी मिळेल। आपल्यासोबत माजी पाणी पुरवठा समिती सभापती संजय तेलनाडे आहेत। काय सांगाल, सकाळपासून कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला? आज सकाळपासून फिरत असताना आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला की अतोनात लोकांचा सहभाग यामध्ये झालेला आहे आणि लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेले आहेत। अनेक वयस्कर मंडळींनी इथं आमच्या इथे येऊन बैठ वगैरे दिलेले आहेत। पण 85 सालापासून या इचलकरंजी शहरानं ज्या आवाडे घराण्याला इथं उचलून धरलं, त्या आवाडे घराण्यानं या इचलकरंजी शहरातल्या प्रत्येक नागरिकाला उचलून टाकायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे पाप त्यांनी कुठं फेरणार आहे त्याने पुढील येत्या भविष्य काळामध्ये कळल। आणि त्यांनी स्वतः पाणी चांगल्या पद्धतीचं पाणी प्यायला कोल्हापूरमध्ये जाऊन राहिल्यात आणि नेतृत्व इचलकरंजीचं करायल्यात। येत्या काळामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प राहणार नाही। आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते उदयसिंग पाटील आहेत। तुम्ही पदयात्रा आंदोलन करताय, सत्ताधारी काय करायला लागले? सत्ताधारी आता तुम्ही न्यूज मध्ये, पेपर, वृत्तपत्रामध्ये बघितलं असेल, त्यांनी क्रिकेटच्या बेटिंग मध्ये यामध्ये व्यस्त आहेत आणि आमची शिवशाहू आघाडी, महाविकास आघाडी खऱ्या अर्थानं इचलकरंजीच्या जनतेसाठी, मायबाप जनतेसाठी आज या ठिकाणी जलपद यात्रा काढत आहे आणि हा जनतेच्या हातात आता आम्ही निर्णय दिलेला आहे की कोण चांगला आहे आणि कोण वाईट हे जनतेने ठरवावं। बेटिंग खेळणारा त्या पाण्यासाठी बॅटिंग करणारा चांगला आहे हे आता जनतेने ठरवण्याची गरज त्या इचलकरंजी शहरामध्ये निर्माण झालेली आहे। आणखीन काही बड्या धेंड्यांचा हात त्या बेटिंग मध्ये या ठिकाणी आहे अशी आम्हाला बातमी आहे। त्यांच्यावर काय कारवाई करते पोलीस प्रशासन बघूया, नाहीतर त्या संदर्भात ही शिवशाहू आघाडी या ठिकाणी निश्चितच इचलकरंजी शहरामध्ये आवाज उठवेल। गावाला स्वच्छ मुबलक पाणी मिळालं पाहिजे, हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, लोकांत जनजागृती झाली पाहिजे। गेल्या 35 वर्षामध्ये गावाचा पाण्याचा प्रश्न गंभीर या ठिकाणी बनलेला आहे। त्यामुळं लोकांच्यात एक जागृती करणे, योजना या ठिकाणी मंजूर आहे ते अंमलबजावणी करणे हा या मुख्य जलपद यात्रेचा हेतू आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। तर पाण्याचं राजकारण आता क्रिकेटच्या बेटिंग पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। आपण आता ऐकलं की विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की विरोधी पक्ष हा क्रिकेटच्या बेटिंग मध्ये लागलेला आहे आणि आम्ही मात्र पाण्यासाठी क्रिकेटची बॅटिंग करतोय, ह्या शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे पाण्याचं राजकारण आज क्रिकेटच्या बेटिंग पर्यंत पोहोचलेलं आहे। इचलकरंजी शहरातली पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, बिकट आहे, हे सर्वांना ज्ञात आहे। सत्ताधारी यावरती नेहमी विरोधी पक्षाच्या पाठीमागे जाऊन वेगळं काम करतात, हे आपल्याला नेहमीच पाहिलेलं आहे। मग त्याच्या अगोदर देखील 2 वेळेला जॅकवेल जवळ पंप बंद होते, त्याचबरोबर
फिल्टर हाऊसला पंप बंद होते असा विरोधी पक्षाने आरोप केल्यानंतर मग सत्ताधारी पक्ष तिथे जाऊन पाहणी केला आणि विरोधी पक्षाच्या पाठीमागे सत्ताधारी नेहमी पक्ष धावतेला आपल्याला पाहायला मिळालंय. आता या पाण्याच्या प्रश्नावरती यांनी जलपदयात्रा विरोधी पक्षांनी काढलेली आहे. आता सत्ताधारी मंडळी या पाठीमागे काय करतात आणि त्यांचं वेगळं राजकारण कोणतं चालतंय याकडे आता इचलकरंजी शहराचं संपूर्ण लक्ष लागणार आहे. कॅमेरामन संदीप सुर्वेसह मी विनायक कलडोने.